देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। उमेश कार्यालयामध्ये तुम्ही आलेला आहात, काय कारण आहे आणि काय मागणी घेऊन मी या ठिकाणी आलेला? मी इथे आले मी गायत्री वैद्य, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना, नागपूर शहर। मी इथे या संबंधात आली, शिवकुमार बाबूलाल यादववर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी। का बरं, काय कारण आहे? कारण असं आहे, आणि इथल्या कर्मचाऱ्यांवर पण अत्याचार होऊनच राहिलेला आहे। पुन्हा किशोर जयरामजी चकोले यांनी यांच्यावर जे आरोप लावलेले गेले आहे ते चुकीचे आहे, आणि यांच्या शिवकुमारच्या विरोधात एव्हिडन्स पण आहे। हे पैसे घेऊन लोकांना तोंडामध्ये बुक्का भरणं हे यांचं कार्य आहे। हे नको व्हायला पाहिजे, याच्यावर तर कारवाई करायलाच पाहिजे। तुम्ही हे कारवाई करता कोणाकोणाला निवेदन दिले? मी कलेक्टरला दिलं, ग्रामीण कमिशनर सीपीला दिलं, आणि WCL ला आले तर इथल्या आवक जावक मध्ये साहेबांनी घेतलं नाही। आम्हाला म्हटलं की नाही पाहिजे आम्हाला, आमच्याकडे भरपूर त्यांचे 5 किलो रद्दी जमा झालेले विवेक चकोले कडून, सॉरी त्यांच्या विरोधामध्ये, शिवकुमारच्या विरोधामध्ये 5 किलो रद्दी जमा झालेली आहे। तर मी त्यांना बोलली 5 किलो रद्दी तुम्ही जमा केली तर हे याचा फक्त किती 1 ग्रामीण असेल, जे बी असेल तुम्ही हे पुन्हा ठेवा, याच्यानंतर काय तुम्हाला कारवाई करायची आहे तुम्ही करू शकता। आणि आम्हाला हे असं आमचं म्हणणं पडते की ह्या माणसाला आमोरसामोर बसून याची चौकशी व्हावी, आणि पुन्हा या शिवकुमार बाबूलाल यादवनी किशोर जयरामजी चकोलेवरती मारायचा पण यांनी प्रयत्न केला। हे व्हायला नाही पाहिजे। याच्यावर जर त्यांनी पत्रपरिषद घेतली त्यामुळे त्याची बेइज्जती होत होती, त्याला वाचायचं होतं की माझी बेइज्जती नाही झाली पाहिजे। तो इथं कोलमाईन्स मध्ये आहे, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तरी तो काम करून राहिलो। हे असं व्हायला नाही पाहिजे। जर तुमची मागणी पूर्ण झाली, चौकशीच्या घटनेचा समोरचा पाऊल काय आहे? आम्ही इथे अनशनावर बसू।